चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्याशिवाय जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाचं काम करू नये अशी मागणी करत काँग्रेस, भाजपसह विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी एकत्रित पुलाचं काम बंद पाडलं. बॅरिकेड्स हटवून पुन्हा रस्ता सुरू करण्यात आलाय. काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, सतीश साखळकर, नितीन शिंदे, स्वाती शिंदे, माधवनगर व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बाफना, भाजपाचे पृथ्वीराज पवार यांनी ठेकेदाराला हे काम सुरू केल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत विचारणा केली. चिंतामणी नगरच्या रखडलेल्या पुलामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पुलाचं बांधकाम थांबवण्याची विनंती केली. चिंतामणी नगर येथील काही मालमत्ताधारक न्यायालयात गेलेले आहेत. तो विषय संपल्यानंतरच जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाला सुरुवात करावी. जनतेचे हाल होणार असल्याने हे काम बंद करावे. चिंतामणी नगर येथील पुलाचं रखडलेलं काम आधी पूर्ण करावं. ते काम अर्धवट असताना पंचशील नगर येथील काम कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिलाय. सर्वांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ठेकेदाराने रस्ता खुला करत काम बंद केलं. सरकारने विरोधी पक्षाला विश्वासात घेत आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर निश्चित तोडगा काढायला हवा होता. मात्र सरकार विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे. आपण गेल्या 5 वर्षात 1015 दिव्यांग व्यक्तींना 1,20,00,000चे अवयव आणि साहित्याचं वाटप केल्याचंही त्यांनी सांगितलं. राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी संचलित जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाने CTS टेक हेल्थ केअर यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप करून जयंत महाई सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी डॉ. शमिका नाडकर्णी, प्राध्यापक शामराव पाटील, ॲडव्होकेट चिमण डांगे, शहाजी पाटील, नेताजी पाटील, वैभव शिंदे, अभियानचे समन्वयक इलियास पीरजादे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याचा संकेत सरकार पायदळी तुडवत आहे. सरकारने विरोधी पक्षाला केवळ बैठक आणि चर्चेला बोलवताना ते काय करणार आहेत हे सांगायला हवे. सध्या सेतू केंद्रातून सामान्य माणसांची लूट चालली असून लोकांना हेलपाटे घालायला लागणे दुर्दैवी आहे. आम्ही इस्लामपूर येथे सुरू केलेल्या सेतू केंद्रातून शासकीय दरात विनासायास सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील 12 आमदारांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांनाच मते दिल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे. पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणून ही आरोप केल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषदेच्या निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांनी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मला मतदान दिले नाही असा आरोप केला होता. याबाबत बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार जयंत पाटील यांनी मी मतदान केले नसल्याचं सांगितलं. त्या दिवशी माझी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. आमच्या सर्व आमदारांनी आपणास मते दिली असताना आमच्या आमदारांवर केलेल्या आरोपाबाबत जाब विचारला. तुम्ही कोणत्या आधारावर आरोप करता ते दाखवून द्यावे अशी विचारणा केली. त्यावर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. नाईक म्हणाले, माझ्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व म्हणजे 12 आमदारांनी त्यांना मतदान केले. त्यांना मिळालेल्या मतांची बेरीज पाहिली तर त्यांना राष्ट्रवादी सोडून अन्य कोणत्या पक्षाचे मत पडले हे सांगणं गरजेचं होतं. त्यांच्या दुसऱ्या दिवशी काही खुलासा केल्याचं समजते. मात्र खुलासा करण्यापूर्वी आरोप करणं चुकीचं आहे. पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणूनही आरोप केलाय. शिवाय मुंबईतील काही राजकीय मंडळींकडूनही हेतुपुरस्पर आरोप करायला लावला जाण्याची शक्यता वाटते. माझ्या दृष्टीने हा विषय त्याच दिवशी संपलेला असल्याचं त्यांनी सांगितलं. घरफोडी करणाऱ्या बंटी बबली जोडप्याला विटा पोलिसांनी अटक केली आहे. विश्वास हणमंत गुजर आणि पूजा विश्वास गुजर असं या अटक केलेल्या जोडप्याचं नाव आहे. त्यांच्याकडून सुमारे 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे. 5 जानेवारी 2024च्या मध्यरात्री बाळासाहेब रावतळे यांच्या सरापेठेतील आरती ज्वेलर्सच्या काउंटरच्या ड्रॉवरमधील 3 लाख रुपयांची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. या चोरीच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करताना ही चोरी सातारा येथील चोरट्यांनी केली असल्याची माहिती विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून विश्वास हणमंत गुजर आणि पूजा विश्वास गुजर यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. यामुळे या चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,55,000 रुपये रोकड, 90,000 रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार, 70,000 रुपयांच्या किमतीची पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची ॲक्टिवा गाडी असा एकूण 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत घोषणा देण्यात आल्या। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाशी असहकार्य पुकारला असून मासिक अहवाल न देणे, सभा बैठकांना हजर न राहण्याचा इशारा देण्यात आलाय। अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देण्यात आलं। यात म्हटलंय की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारला निवेदनं दिली आहेत। गर्भवती माता व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार, पूर्वशालेय शिक्षण आणि आरोग्यविषयक शिक्षण आणि लसीकरण, आरोग्य तपासणी अंगणवाडी सेविकांकडून केली जाते। लाडकी बहीण योजनेचं काम करण्याची सक्ती त्यांच्यावर आणण्यात आली आहे। त्यामुळे मूळ कामे बाजूला राहत असून योजनेच्या मूलभूत कर्तव्यांची हेळसांड होते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, दरमहा पेन्शन आणि ग्रॅज्युएटी या मागण्यांबाबत सरकार अक्षम्य दिरंगाई आणि विलंब करत आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मासिक आणि शासकीय बैठकांमध्ये हजर न राहण्याचे असहकार आंदोलन सुरू करण्यात असल्याचं निवेदनात म्हटलंय। आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले, जिल्हाध्यक्ष विजया जाधव, जिल्हा सचिव नदीरा नदाफ यांच्यासह अलका विभुते, राणी जाधव, मधुमती मोरे, शुभांगी कांबळे, नीलप्रभा लोंढे, रेखा साळुंखे आदी पदाधिकाऱ्यांनी केलं। माधवनगर परिसरात बैलाच्या शेपटीनजीक अज्ञाताने कुऱ्हाडीने वार केलाय। हा वार इतका खोलवर होता की बैलाच्या अंगात कुऱ्हाड रुतून बसली होती। ही बाब प्राणीमित्रांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने अॅनिमल राहतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली। बैलास बेशुद्ध करून सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नाने ही कुऱ्हाड काढण्यात यश आलंय। संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज सकाळच्या सुमारास माधवनगर परिसरात एका बैलाच्या शेपटीजवळ कुऱ्हाड असल्याचं लक्षात आलं। बैलाला काहीच करता येत नसल्यामुळे तो कुऱ्हाडी सकटच फिरत होता। पाठीमागे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झाला होता। प्राणीमित्रांनी तातडीने अॅनिमल राहत या प्राण्यांवर उपचार करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला। संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी बैलाची पाहणी केली। कुऱ्हाडीचा बैलावर जोराचा वारा करण्यात आल्याने ती बैलाच्या शरीरात अडकली होती की ती काढण्यासाठी त्याला बेशुद्ध करणं गरजेचं होतं। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बैलास भूल दिली। त्यानंतर बैल बेशुद्ध झाल्यानंतर सुमारे तासाभराच्या प्रयत्नाने कुऱ्हाड काढण्यात आली। यावेळी रक्तस्राव झाला। मलमपट्टी केल्यानंतर जखमी बैलास पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले। संजयनगर पोलीस ठाण्यास हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्राणीमित्रांनी गर्दी केली होती। पोलिसांनी हल्लेखोरास शोधून त्याला शासन करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून होतीये। संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात। आषाढ महिना सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते पंढरपूर वारीचे। लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत जात धर्म विसरून सगळे वारीत सहभागी होतात। वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे चिमुकल्यांनी अशीच दिंडी काढली आहे। बोरगाव प्राथमिक विद्यालय व बोरगाव हायस्कूल बोरगावच्या चिमुकल्यांची दिंडी उत्साहात संपन्न झाली। रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात दिंडी आणि पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। विठ्ठल नामाच्या गजराने बोरगाव पंढरी दुमदुमून गेली। बोरगाव येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरापासून दिंडीचं प्रस्थान झालं। गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली। शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव S.T. पाटील, D.R. सलगर, K.G. पाटील, माजी उपसरपंच पैलवान विकासराव पाटील, दिलीप शिंदे, हनुमंत सुतार, प्रमोद फारणे, ईश्वर पिसाळ यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांनी आणि पालकांनी दिंडीचं स्वागत केलं। ब्रह्मानंद मठ परिसर आणि गावातील मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी फुगडे आणि अन्य नृत्य सादर केलं। रिंगण सोहळा संपन्न झाला। बोरगाव प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उषा सलगर यांच्यासह सर्व शिक्षिका आणि माध्यमिक विद्यालय विभागाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी संयोजन केलं। भाजपाचे जत विधानसभा प्रमुख तम्मनगोंडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात तब्बल 300 किलोमीटरची जनकल्याण संवाद पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजक निवृत्ती शिंदे, बसवराज पाटील आणि टिमू येडके यांनी दिली आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जत तालुका मागास का राहिला या विषयाचं मंथन आणि तालुक्याच्या विकासावर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे। ही यात्रा 2 टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचा शुभारंभ 28 जुलै रोजी उमदी येथून होणार आहे। पहिल्या टप्प्यात 6 ठिकाणी मुक्काम करून 7व्या दिवशी पदयात्रा जत शहरात पोहोचेल। तिथे भव्य सांगता समारंभ होणार आहे। पहिला टप्पा 150 किलोमीटरचा आहे। तम्मनगोंडा रवी पाटील पायी चालणार आहेत। ते थेट शेतकरी, कष्टकरी
शेतकरी, युवक, महिला भगिनी, शालेय विद्यार्थी यांची भेट घेऊन जत तालुक्याच्या विविध प्रश्नांवर संवाद साधणार आहेत। उमदी, हळ्ळी, बालगाव, बोरगी, मोरबगी, जालिहाळ, बुद्रुक, तिकोंडी, संख, लमानतांडा, दडीवरजी, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, मेंढेगिरी, खोजणवाडी, उमराणी, सिंदूर, बसरगी, गुगवाड, वज्रवाड, एकुंडी, जिरग्याळ, बिळूर, येळदरी असा जनकल्याण संवाद पदयात्रेचा मार्ग आहे। जत तालुक्याचा विकास खुंटण्यामध्ये औद्योगिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे। जत तालुक्यातील जनतेचे प्रश्न थेट विचारून तालुक्याचा औद्योगिक, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने पुढील 5 वर्षात एक ठोस आराखडा तयार करण्यात येणार आहे। शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून जत तालुक्याचे नंदनवन करण्याचा मानस असल्याचे बसवराज पाटील यांनी सांगितले। गाव भागातील 69 वर्षीय वृद्धाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महापालिकेने या रुग्णाच्या संपर्कातील 5 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू केलेत। गाव भागात सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असलेल्या रुग्णांच्या शोध मोहिमेसाठी सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली आहे। गावभाग येथील या व्यक्तीला ताप, सर्दी आली होती। त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले। त्यांना शुगर आणि रक्तदाब आहे। त्यांना 12 जुलै रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मुंबई येथील खासगी प्रयोगशाळेकडे पाठवले होते। 15 जुलै रोजी चाचणी अहवाल प्राप्त झाला। तपासणी अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आलाय। दवाखाना व्यवस्थापनाने हा अहवाल 16 जुलै रोजी महापालिकेला पाठवला। स्वाईन फ्लू बाधित रुग्णाच्या घरी त्यांची पत्नी आहे। त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मुंबईतील खासगी प्रयोगशाळेकडे पाठवलेत। दरम्यान स्वाईन फ्लू बाधित रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रुग्णाच्या संपर्कातील 5 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू आहेत। यामध्ये रुग्णाचा मुलगा आणि मुलीचा समावेश आहे। गावभाग परिसरात ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असलेले रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे। नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी केले आहे। हिराबाग येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सोमवारी मध्यरात्रीनंतरही सुरू होते। रात्री 2:30 वाजता दुरुस्तीचं काम पूर्ण झाले। यशस्वी चाचणीनंतर पहाटे 4 वाजता पंपिंग सुरू झालं। टाक्या भरण्यास सुरुवात झाली। सकाळपासून पाणी पुरवठा सुरू झालाय। 3 दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होते। दरम्यान बुधवारपासून सर्व भागात नियमित पाणी पुरवठा सुरू होईल। माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रावरून हिराबाग वॉटर वर्क्सकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला हिराबाग येथे मोठी गळती लागली होती। 3 ठिकाणी गळती होती। त्यामुळे शुक्रवारी रात्री 8 टाक्यांचा पाणी पुरवठा थांबवून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। शनिवारी व रविवारीही दुरुस्तीचं काम पूर्ण होऊ शकलं नाही। शनिवार ते सोमवार 3 दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने शहरातील गावभाग, खनबाग, हरिपूर रोड, हनुमाननगर, कोल्हापूर रोड, भरतनगर, गणेशनगर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, पेठभाग, उत्तर शिवाजीनगर, वखार भाग, कर्नाळ रोड परिसरातील नागरिकांचा प्रचंड हाल झालं। पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणी पुरवठा सुरू ठेवला, मात्र ही पर्यायी व्यवस्था तोकडी होती। दरम्यान तिसऱ्या लिकेजची दुरुस्तीसाठी जलवाहिनीला अडॅप्टर लावला लागणार होता। सांगली परिसरात तो तयार होत नव्हता। रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान तो पुण्याहून आणण्यात आला। अडॅप्टर लावण्याचं काम रात्री 2:30 वाजता पूर्ण झालं। गेले 3 दिवस अथक प्रयत्न करून 3 लिकेज दुरुस्त झाली। या कामाची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर पहाटे 4 वाजता टाक्या भरण्यास सुरुवात झाली। 8 टाक्यांपैकी 6 टाक्यांमधून सकाळी 6 वाजता पाणी पुरवठा सुरू झाला।